नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामधील विपणन हा शेवटचा टॉपिक आपण पाहतोय. या टॉपिकमध्ये आपण विपणनाच्या विविध संज्ञा पाहिलेल्या होत्या आणि आजच्या भागामध्ये आपण विपणनाचे महत्त्व या ठिकाणी पाहणार आहोत. विपणन म्हणजेच मार्केटिंग. एक गोष्ट या ठिकाणी आपण विचारात घेतली पाहिजे की मार्केटिंग जर नसेल किंवा विपणनाचा अभाव जर असेल तर अनेक व्यवसायाचं अस्तित्व टिकून राहणार नाही. साधारणपणे प्रत्येक व्यवसायाचा एक उद्देश असतो की आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग चांगल्या प्रकारचं करून परिणामकारक या ठिकाणी विपणन करून वस्तू आणि सेवांचं वितरण ग्राहकांमध्ये समाजामध्ये करणं हा मुख्य उद्देश या ठिकाणी त्यांचा असतो. जरी व्यवसाय संस्थाने उच्च दर्जाच्या वस्तू कमी किमतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तरीही त्यांचं महत्त्व व्यक्तीपर्यंत पोहोचल्याशिवाय कोणत्याही व्यवसायास त्याची विक्री करणं शक्य नाही. आणि म्हणून मार्केटिंग करणं आणि त्या व्यवसायापासून उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा या ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं काम विपणनाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे थोडक्यात व्यवसाय संघटनेच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी किंवा वाढ करण्यासाठी विपणनाचा वापर करण्याची गरज भासते. म्हणजे थोडक्यात मार्केटिंगशिवाय किंवा विपणनाशिवाय संभाव्य ग्राहक जे आहेत भविष्य काळामध्ये आपल्याला जे ग्राहक मिळवायचे त्या ग्राहकापर्यंत पोहोचणं कोणत्याही व्यवसाय संघटनेला शक्य नसतं. ते अवघड असतं. अगोदरच्या कालखंडाचा जर विचार आपण केला तर थोडीशी वेगळी बाब या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. अगोदरच्या कालखंडामध्ये विपणनाची भूमिका फक्त आपल्या उत्पादनाची माहिती ग्राहकांना देण्याइतपतच होती. परंतु सध्याच्या आधुनिक युगामध्ये ते पुरेसं नाही. आधुनिक कालखंडामध्ये विपणनाची भूमिका ही बहुवांगी झाली आहे आणि परिणामकारक अशा प्रकारचं विपणन केलं, परिणामकारक अशा प्रकारचं मार्केटिंग जर केलं तर आज व्यवसाय संस्थांना या स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकून राहणं शक्य होईल. कारण आजच्या आधुनिक युगात खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर आपला व्यवसाय टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला परिणामकारक अशा प्रकारचं मार्केटिंग करावं लागेल. ग्राहकापर्यंत संपूर्ण व्यवस्थितपणे माहिती पोहोचवावी लागेल. ग्राहकांना योग्य दर्जाच्या वस्तू योग्य किमतीमध्ये मिळतील अशा प्रकारचा विश्वास ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल. त्यावेळेस तुमची व्यवसाय संस्था स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकून राहू शकेल, अन्यथा टिकणार नाही. आणि म्हणून आपल्याला विविध घटकांच्या बाबतीमध्ये विपणनाचं महत्त्व काय आहे नेमकं हे या ठिकाणी पाहणं आपल्याला आवश्यक आहे. आपण आपल्या सिलेबसनुसार विपणनाचं महत्त्व 3 घटकांमध्ये विभागलेलं आहे. त्या 3 घटकांमधलं विपणनाचं महत्त्व या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामध्ये समाजासाठी विपणनाचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर व्यवसाय संस्थांविषयीचं विपणनाचं महत्त्व आणि ग्राहकांविषयी किंवा ग्राहकांसाठी विपणनाचं महत्त्व. या 3 घटकांच्या बाबतीमध्ये ग्राहक, समाज आणि व्यवसाय या 3 घटकांच्या बाबतीमध्ये विपणनाचं महत्त्व काय आहे ते पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला विपणनाचं महत्त्व समाजासाठी पाहिजे. समाजासाठी विपणनाचं महत्त्व. त्यामध्ये पहिलाच मुद्दा आहे राहणीमानात वाढ. विपणनाचा मुख्य उद्देश म्हणजेच ग्राहकांच्या गरजांची व समाधानाची पूर्तता करण्यासाठी त्यांना वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणं हा खऱ्या अर्थानं मुख्य उद्देश विपणनाचा आहे. पॉल मझूर एक तज्ज्ञ आहे. त्यांच्या मते विपणन म्हणजे समाजाला चांगल्या राहणीमानाचा पुरवठा करणे होय. ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते आणि कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेता येतो आणि यामुळेच ग्राहकांचं राहणीमान उंचावण्यास व चांगला राहण्यास मदत या ठिकाणी होत असते. आधुनिक काळामध्ये वस्तू आणि सेवांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळं किमतीमध्ये घट होते. मग ते का घट होते?
ज्यावेळेस वस्तूंचं आपण मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरील फायदे या ठिकाणी मिळतात. मोठ्या प्रमाणावरील व्यवसायाचे फायदे. आता मोठ्या प्रमाणावरील व्यवसायाचे फायदे म्हणजे काय? तुम्ही जर मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करत असाल तर तुम्हाला कच्चा माल देखील मोठ्या प्रमाणावरती बल्कमध्ये खरेदी करावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला सवलत मिळेल. वस्तूंची वाहतूक तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस वस्तूंची वाहतूक करत असताना सुद्धा ती स्वस्तात पडेल. कारण एखादी जर या ठिकाणी ट्रक असेल, त्या ट्रकची 10 टन माल वाहतूक करून नेण्याची क्षमता असेल, परंतु आपल्याकडे माल तेवढा उपलब्ध नसेल, आपण 5 टनच या ठिकाणी वस्तूंचं वाहतूक जर करायची असेल, तुमचा वाहतूक खर्च कमी होणार नाही, ट्रकचं भाडं काही कमी होणार नाही. आणि म्हणून म्हणजे थोडक्यात आधुनिक काळामध्ये ह्या मोठ्या प्रमाणावरील वस्तूंचं उत्पादन ज्यावेळेस होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरील वस्तूंच्या उत्पादनाचे फायदे मात्र या ठिकाणी मिळतात. आपण वाहतुकीचं या ठिकाणी चर्चा करत होतो की साधारणपणे एखाद्या ट्रकची जर या ठिकाणी वाहतुकी क्षमता 10 टनाची असेल आणि तुमची वाहतूक तुमच्याकडे माल वाहतूक करण्याकरता फक्त 5 टनच या ठिकाणी उपलब्ध असेल तर ट्रकचं भाडं त्या ठिकाणी कमी होणार नाही. ट्रकचं भाडं जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी द्यावं लागणार आहे. म्हणजे पर वस्तू मागं वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या मोठ्या प्रमाणावर व्यवसायाचे फायदे मिळत असतात. आणि म्हणून आधुनिक काळामध्ये वस्तू आणि सेवांचं मोठ्या प्रमाणावरील उत्पादन होतं, त्यामुळे ऑटोमॅटिकच किमतीमध्ये घट होत असते, कारण उत्पादन खर्च कमी होतो. आणि त्यामुळं गरीब लोकांना सुद्धा योग्य राहणीमान आता परवडू शकतं, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर रोजगार पुरविणं. आधुनिक विपणन ही एक पद्धत आहे की ज्यात व्यवसायाच्या जवळजवळ सर्वच कार्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ खरेदी आहे, विक्री आहे, अर्थपुरवठा आहे, वाहतूक, गोदाम, धोका पत्करणे, संशोधन आणि विकास इत्यादी पद्धतींचा अवलंब या ठिकाणी करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. आणि अशा प्रकारे विपणनामुळं लोकांना रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. आज आपण आधुनिक काळाचा विचार जर केला तर आधुनिक काळामध्ये स्वयंचलित यंत्राद्वारे या ठिकाणी उत्पादन केलं जातं आणि त्यामुळं रोजगार संधी या ठिकाणी कमी होतात, रोजगाराच्या संधी कमी होतात असं आपण म्हणतो. आधुनिक युगामध्ये, आधुनिक काळामध्ये स्वयंचलित यंत्राचा वापर केल्यामुळं रोजगार कमी झाले असं आपण म्हणतो. परंतु रोजगार जरी कमी झाले स्वयंचलित यंत्रांमुळं तरी त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं, परंतु ते उत्पादन विक्रीसाठी जी तुमची यंत्रणा लागते त्या यंत्रणेमध्ये मात्र रोजगाराच्या संधी वाढल्या. आज तुमच्या विपणनाच्या कार्याचा जर विचार आपण केला तर किती त्याचा व्याप या ठिकाणी मोठा आहे. मार्केटिंगमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची कार्य करावी लागतात. विक्रीचं कार्य आहे, वाहतुकीचं कार्य आहे, गोडाऊनचं कार्य आहे, खरेदी विक्रीचं कार्य आहे, ही सगळीच कार्य या ठिकाणी करावी लागतात. आणि त्याच्यामुळं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. म्हणून जरी उत्पादन क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण झालं, त्याच्यामुळे रोजगार जरी या ठिकाणी घटले असतील तरीही इथं विपणनासाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला, मार्केटिंगसाठी मात्र तुम्हाला लोकांची खूप मोठ्या प्रमाणावरती गरज असते. आणि म्हणून इथं खऱ्या अर्थानं रोजगार संधी या ठिकाणी या विपणनामुळं समाजासाठी उपलब्ध होतात असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळंच विपणनामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावरती आज आहेत. कन्फेशे, ह्युगे आणि मिशेल यांनी दाखवून दिल्याप्रमाणे सातत्याने चालणाऱ्या उत्पादनासाठी सातत्यपूर्ण विपणनाची गरज असते. आणि अशावेळी रोजगारात सातत्य राखून उत्कृष्ट दर्जाची व्यवसायाची कामे सुरू ठेवली जातात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जरी या ठिकाणी तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन सातत्यपूर्ण चालत असलं तर ती सातत्यपूर्ण चालणारं उत्पादन हे ग्राहकांच्या मागणीवरती अवलंबून असतं. आणि ग्राहकांची मागणी केव्हा निर्माण होईल? ज्यावेळेस तुमचं विपणन कार्य हे चांगल्या प्रकारचं असेल, परिणामकारक असेल, ते ग्राहकापर्यंत योग्य माहिती या ठिकाणी पुरवत असतील, ग्राहकांना आपल्या वस्तू खरेदी करण्याकरता प्रवृत्त करत असतील, त्यांना या ठिकाणी आपल्या वस्तूविषयी, आपल्या सेवेविषयी आणि आपल्या कंपनीविषयी विश्वासार्हता निर्माण करत असतील तर निश्चितच या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथं रोजगार उपलब्ध होतील. मोठ्या प्रमाणात लोकांची या ठिकाणी आवश्यकता असेल ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर या दृष्टिकोनातून सुद्धा इथं समाजासाठी हे विपणन महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर वितरण खर्चात घट.
विपणन कार्यामुळं समाजाला वस्तू आणि सेवांचा पुरवठा स्वस्तामध्ये देणं शक्य आहे, कारण कार्यक्षम वितरण साखळी विपणनामध्ये असते. वितरण साखळीच्या कार्यक्षम वापरामुळं वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये घट होण्यास मदत होते. त्याचं कारण असं आहे की वितरण साखळी जर तुमची प्रभावी असेल, तुमची कंपनीचा नावलौकिक या ठिकाणी चांगला असेल आणि त्या वस्तूंचं जर विपणन या ठिकाणी चांगल्या प्रकारचं केलेलं असेल, वस्तू म्हणजे त्या कंपनीच्या विपणनाचं जे कार्य आहे ते जर या ठिकाणी चांगलं असेल, तर वितरण करणारे वितरण साखळीमधील ज्या संस्था असतील त्यासुद्धा या ठिकाणी आपल्या वस्तू विकण्यासाठी जी काही तुमचं मार्जिन आहे ते मार्जिन कमी ठेवण्यास तयार होतात. एखादी ब्रँडेड वस्तू आहे, तिला आज समाजामध्ये खूप मागणी आहे. का मागणी आहे? तर तिथं त्यांचं विपणन चांगलं आहे, तिथं त्यांनी मार्केटिंग चांगलं केलं आहे, म्हणून या ठिकाणी समाजामध्ये त्याची मागणी जास्त आहे. तुमची प्रभावी वितरण साखळी असेल, तुमचा नावलौकिक या ठिकाणी चांगला असेल, तर तुमचं मार्जिन तिथं कमी होऊन निश्चितच या ठिकाणी वितरण खर्चामध्ये घट होऊ शकेल. आणि वितरण खर्चामध्ये घट झाली की किमतीमध्ये घट होते. किमतीमध्ये घट झाल्यामुळं वस्तू आणि सेवांच्या संभाव्य ग्राहकांमध्ये वाढ या ठिकाणी होते. कारण स्पर्धेमध्ये समोरची वस्तू जर या ठिकाणी आपल्यापेक्षा महाग असेल, तर कधीही या ठिकाणी आपली वस्तू खरेदी करायला ग्राहक येतील, कारण आपली वस्तू या ठिकाणी चांगल्या दर्जाची असते. आणि म्हणून वस्तू वेळेत उपलब्ध होण्याची खात्री या विपणनामुळे आणि विपणनामध्ये असणारी वितरण साखळीमुळं त्याची खात्री या ठिकाणी असते असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून इथं सुद्धा हे समाजाच्या दृष्टिकोनातून विपणन महत्त्वाचं आहे. त्यानंतर ग्राहक जागरूकता. विपणनाचं एक मूलभूत कार्य आहे. ग्राहकांना माहिती आणि शिक्षण हे या ठिकाणी देणं गरजेचं असतं. ग्राहक हे समाजामधील असतात, म्हणजे समाजाला माहिती आणि शिक्षण या ठिकाणी त्या वस्तू आणि सेवेविषयीचं मिळतं. आणि या विपणन कार्यामुळं ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होते. या विपणनामुळं ग्राहकांना नवनवीन वस्तू आणि सेवांची माहिती मिळते आणि ग्राहकांना असणारी त्यांची उपयुक्तताही या ठिकाणी समजते की ही वस्तू तुमच्यासाठी का उपयुक्त आहे. हे या ठिकाणी ग्राहकांना सांगितलं जातं. त्या वस्तूविषयीची सेवेविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाते आणि त्यामुळं ग्राहकांना त्या वस्तूची उपयुक्तता समजते. समाजाच्या मागणी व चवीनुसार वस्तू आणि सेवांचा पुरवठा करून त्या संबंधितची योग्य ती माहिती पुरवून समाधान करण्याचा प्रयत्न विपणनाद्वारे केला जातो. विपणनामध्ये खरेदी करताना अनेक व्यावहारिक गोष्टींची माहिती दिली जाते, जशी की पत्ता, फोन नंबर, उत्पादनाची तारीख, साठवून ठेवण्याचा कालावधी, वेब ॲड्रेस इत्यादी संपूर्ण माहिती त्या वस्तूवरती या ठिकाणी असते. वस्तूंचं पॅकेजिंग जे होतं, त्या पॅकेजिंगचं जे कव्हर आहे त्या कव्हरवरती ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली असते. आणि खरं पाहिलं तर ते तुमच्या विपणनाचंच कार्य आहे. आणि म्हणून अशा प्रकारची संपूर्ण माहिती दिल्या कारणानं ग्राहक समाधानी होतात. काही अडचण असेल तर ते संपर्क साधू शकतात किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी त्यांना मिळू शकते. म्हणजेच थोडक्यात ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं ग्राहकांना शिक्षण आणि माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम विपणन करतं. आणि म्हणून समाजाच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा विपणन या ग्राहकांच्या जागरूकतेविषयी सुद्धा महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. प्रत्येक अर्थव्यवस्था ही विपणन, उत्पादन आणि उद्योगाला अर्थपुरवठा यांच्या भोवतीच फिरत असते. शास्त्रसिद्ध पद्धतीने केलेलं विपणन कामे जी आहेत ते देशाच्या आर्थिक विकासात मदत करतात. वस्तू आणि सेवांच्या परिणामकारक विपणनामुळं औद्योगिकरणामध्ये वाढ होते, रोजगारात वाढ होणे आणि अर्थव्यवस्था स्थिर व बळकट बनते. म्हणजे थोडक्यात या विपणनामुळं निश्चितच या ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर या ठिकाणी विपणन केलं तर निश्चितच ते ग्राहकापर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकतं. ग्राहकांना त्या वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करणं परवडतं, कारण व्यवसाय संघटनेमध्ये या ठिकाणी खर्चामध्ये उत्पादन खर्चामध्ये घट होते आणि त्याच्यामुळं ग्राहक वाढतात. ग्राहक वाढलं की तुमचं या ठिकाणी तुमच्या व्यवसायाचा विस्तार करावा लागतो, उत्पादन वाढवावं लागतं. उत्पादन वाढवलं, व्यवसायाचा विस्तार केला की तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, कारण या ठिकाणी कर्मचारी भरती करावी लागते, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आणि जे बेरोजगारीत असणारे
तरुण आहे त्या तरुणांना रोजगार मिळतो, याचा अर्थ त्यांची क्रयशक्ती वाढते, खरेदी शक्ती वाढते, कारण त्यांचं उत्पन्न वाढतं. म्हणजे हे जे चक्र आहे हे चक्र या ठिकाणी वाढत जातं आणि त्याच्या माध्यमातून औद्योगिकरण होतं, विकास होतो आणि प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी उत्पन्न मिळाल्या कारणानं निश्चितच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होते. कारण राष्ट्रीय उत्पन्न कशामध्ये आहे? दरोडे उत्पन्न आपण म्हणतो. ते दरोडे उत्पन्न कधी वाढेल? ज्यावेळेस तुमच्याकडे रोजगार असतील त्यावेळेस दरोडे उत्पन्न वाढणार आहे. बरं, हे केवळ राष्ट्रीय उत्पन्नात वाढ एवढ्यामुळेच होती असं म्हणता येणार आहे. औद्योगिकरण झालं, औद्योगिकरणामध्ये तुमचे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, त्यांच्या माध्यमातून राष्ट्राला सुद्धा या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारच्या करांच्या माध्यमातून उत्पन्न मिळतंच. परंतु एकंदरीत राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ होणं आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणं हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी या विपणनामुळे घडून येतात. त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता. विपणन संशोधनामुळं व्यवसाय संस्थांना ग्राहकांच्या गरजांची जाणीव होते. नेमक्या ग्राहकांच्या गरजा काय आहेत आणि त्यामुळे वस्तूंचा विकास ग्राहकांच्या अपेक्षेची पूर्तता होण्यास मदत होते. विविध माध्यमांद्वारे ग्राहकांविषयी गोळा केलेल्या माहितीचं पुनरावलोकन केलं जातं आणि ते केल्यामुळं संस्थांना उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करता येतात. आज मला वाटतं जे काही समाज आहे त्या समाजामध्ये जे ग्राहक आहे त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी या ठिकाणी बदलतात. आवडीनिवडी या ठिकाणी सतत बदलत असतात आणि ह्या आवडीनिवडीनुसार उत्पादन जर केलं तरच या ठिकाणी व्यवसाय संस्था तुमचं अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. आणि म्हणून इथं या आवडीनिवडी ग्राहकांच्या बदलत्या गरजा याची माहिती या ठिकाणी या विपणनाच्या माध्यमातून कंपनीला मिळते. कारण विपणन कार्य हे ग्राहकांपर्यंत पोचतं, कारण ग्राहकांना या ठिकाणी अशा प्रकारची माहिती पोहोचण्याकरता मार्केटिंग केलं जातं. आणि मग हे मार्केटिंग करत असताना तसा सर्वे या ठिकाणी होतो आणि ग्राहकांच्या गरजा काय आहेत, ग्राहकांच्या गरजांमध्ये काय बदल झालेला आहे याची माहिती हे मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये असणारे कर्मचारी त्यांना या ठिकाणी मिळते आणि त्याचा पूर्ण अहवाल हा या ठिकाणी कंपनीकडे जातो आणि त्या माध्यमातून कंपनी ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार, ग्राहकांच्या गरजेनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनामध्ये बदल या ठिकाणी केला जातो. आणि बदल करून फक्त चालत नाही, तर त्याचा दर्जा देखील या ठिकाणी राखावा लागतो. दर्जामध्ये सुद्धा सुधारणा करावी लागते. बऱ्याचशा वेळेस ग्राहकांच्या काही तक्रारीही असतील, त्या तक्रारी सुद्धा कंपनीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जर या ठिकाणी वस्तूंमध्ये काही अडचण असेल, त्याच्यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे असं ग्राहकांना वाटत असेल तर ते कंपनीपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून कंपनी त्याच्या प्रकारची सुधारणा करू शकते. विक्रेत्यांना चुकीचं किंवा दिशाभूल करणारे दावे करण्यास किंवा सांगण्यास सरकारी कायदे या ठिकाणी प्रतिबंध घालतात. त्यामुळे तुम्ही कुठेही मार्केटिंग करत असताना अशा प्रकारचे दिशाभूल करणारे कुठलेही दावे करू शकत नाहीत. दिशाभूल करणारी जाहिरात या ठिकाणी तुम्ही करू शकत नाहीत. दिशाभूल करणारी जाहिरात जर केली आणि त्याच्यावर जर एखाद्या ग्राहकाने तक्रार शासनाकडे केली तर मग या ठिकाणी कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनी अशा प्रकारचे चुकीचे दावे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता या ठिकाणी करत नाहीत. पूर्वी केल्या जात असतील, परंतु आताच्या या आधुनिक युगामध्ये, आधुनिक काळामध्ये अशा प्रकारचे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा तसे काही दावे जे असतील ते या ठिकाणी आता कंपन्या करत नाहीत आणि ते करणं शक्यही नाही. हे या ठिकाणी आपलं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून हे विपणन कार्य अतिशय महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. ते समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं समाजाच्या बाबतीमध्ये असणारे जे महत्त्व आहे विपणनाचं ते आज या ठिकाणी आपण पाहिलं. इथं ते संपलं. यानंतर व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचं महत्त्व हे उद्याच्या भागामध्ये पाहू. आपण इथंच थांबूया. तत्पूर्वी आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.